रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेमाचा नात्याचा सण आहे की नाही। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बहीण भावाचं नातं अतिशय महत्वाचं, अतिशय प्रेमळ आणि अतिशय जीवाभावाचं समजलं जाणारं नातं आहे की नाही। आपण श्रीकृष्णाच्या काळापासून बघा, छत्रपती शिवरायांच्या काळापासून बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून बघा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या काळापासून बघा, तर प्रत्येक काळामध्ये आपल्या भावाने आपल्या बहिणीला आणि आपल्या बहिणीने आपल्या भावाकडून कशाचीही अपेक्षा न करता आपल्या भावावर काय केलं आहे, जीवापाड प्रेम केलेलं आहे। भारतीय संस्कृतीमध्ये आईच्या नंतर जर सगळ्यात महत्वाचा दर्जा कुणाला असेल तर कुणाला आहे, बहिणीला आहे। कुणाला ऐका बहिणीनो, कुणाला आहे, बहिणीला। ज्याची बहीण मोठी असते आणि भाऊ लहान असतो, त्याची बहीण त्या मुलाच्या आईपेक्षाही त्याचा काय करते, सांभाळ करते, देखभाल करते आणि आपल्या भावाकडून कसल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही। उलट माझ्या भावाला दीर्घ आयुष्य लाभावं किंवा माझ्या भावाचं घर सुखानं भरावं अशीच प्रत्येक बहीण आजच्या रक्षाबंधनाला काय करत असते, देवाकडे, निसर्गाकडे, ईश्वराकडे प्रतिज्ञा करत असते, प्रार्थना करत असते। त्यामुळे तुम्ही बी बहीण भावाचं प्रेमळ नातं जपावं, आयुष्यभर एकमेकाला सुखात साथ द्यावी, सुख संकटात बहिणीला साथ द्यावी, बहिणीच्या पाठीमागे खंबीर उभं राहावं अशी तुम्हाला आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या वतीने शुभेच्छा देतो आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। ठीक आहे।